subscribe my YouTube channel Sahaj Bodh. Like, share and subscribe. ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 10 भाग 7. ओवी क्रमांक 301. महो दधीचिया तरंगा व्यवस्था धरू नये जेविगा तेवी माझिया विशेषलिंगा नाही मिती. ऐशियाही 7-5 प्रधाना विभूती सांगितलिया तुझ अर्जुना तो हा उद्देशू जोगा मना आहाच गमला. येरा विभूती विस्तारासी काही येत सर्वथा लेख नाही म्हणूनी परिससी तू काही आम्ही सांगे किती. या लागी एकिहेळा तुझ दाऊ आता वर्मनीज सर्वभूतांकुरे बीज विरुढत से ते मी. म्हणून साने थोर न म्हणावे उंच नीच भाव सांडावे एकमीची ऐसे मानावे वस्तू जाता ते. तरी यावरी साधारण आईकपा आणि कही खूण तरी अर्जुना ते तुझान विभूती माझी. अर्जुना, महासागराच्या लाटांचे मोजमाप करता येत नाही त्याप्रमाणे माझ्या विशेष विभूतीचाही हिशोब करता येत नाही. असे असूनही तुला ज्या 75 विभूती सांगितल्या त्याचे कारण माझ्या मनाला सहज वरवर सांगावेसे वाटले म्हणून. बाकीच्या आमच्या विभूती विस्ताराला येथे मुळीच काही मर्यादा नाही म्हणून आम्ही सांगणार किती आणि तू ऐकणार किती. एवढ्या करता तुला एकदम आम्ही वर्म सांगतो. सर्व प्राणीरूप अंकुराने वाढणारे जे बीज ते मीच आहे. एवढ्या करता लहान मोठे असा भेदभाव न मानता श्रेष्ठ कनिष्ठ अशी कल्पना टाकून देऊन एक परमात्मा सर्व वस्तुमात्रांमध्ये भरला आहे असे समजावे. अर्जुना, तुला आणखी एक सर्वसाधारण खूण सांगतो ती ऐक. त्यावरून ती माझी विभूती आहे असे तू समज. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया असती ठाया ते ते जाण धनंजया विभूती माझी. अथवा एकले एक बिंब गगनी परिप्रभा फाके त्रिभुवनी तेवी एकाकियाची सकळ जनी आज्ञा पाळिजे. हे अर्जुना, ज्या ज्या प्राण्याच्या पुरुषाच्या ठाई ऐश्वर्य आणि दया हे गुण एकत्र आलेले आढळतील ती ती माझी विभूती आहे असे समज. अथवा हे अर्जुना, प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे ज्ञान तुला काय करायचंय? मला तू कोठवर जाणशील? मी आपल्या एकाच अंशाने हे सर्व विश्व व्यापून राहिलो आहे. अथवा सूर्यबिंब आकाशात एकटेच असते पण त्याची प्रभा मात्र त्रैलोक्यात पसरलेली असते. त्याप्रमाणे ज्या एकट्या पुरुषाची जी सर्व लोक आज्ञा पाळतात तया ते एकले झणी म्हण ते निर्धनया भाषानेन काय कामधेनु सवे सर्वस्वहन चालत असे. तिये ते जे जेधवा जो मागे ते ते एकसरेची प्रसवो लागे देवी विश्वविभवतया अंगे होऊनिया हाती. तयांते ओळखावया हेची संज्ञा जे जगे नमस्कार जे आज्ञा ऐसे आथी ते जाण प्राज्ञा अवतार माझे. आता सामान्य विशेष हे जाणणे येत महादोष कामे मीची एक शेष विश्व आहे म्हणून. ज्या एकट्या पुरुषाची सर्व लोक आज्ञा पाळतात त्याला एकटा किंवा निर्धन समजू नकोस. हे पहा, सर्व वस्तूचा संग्रह कामधेनू बरोबर चालत असतो काय? कामधेनूकडे ज्या ज्या वेळी जे जे मागावे त्या त्या वेळी ती सहज उपलब्ध करून देते. त्याचप्रमाणे
सर्व विश्व वैभव ज्याच्या अंगभूत असते ती माझी विभूती आहे. ज्यांच्या पुढे सगळे जग विनम्र होते, ज्याची आज्ञा शिरसावंद्य मानते, असे लक्षण ज्यांच्यामध्ये आढळेल ती माझी विभूती. हीच त्यांना ओळखण्याची खूण आहे. आता हे संपूर्ण विश्व मीच आहे, म्हणून या विश्वात श्रेष्ठ आणि कनिष्ठ असे समजणे हा मोठा दोष आहे. तरी आता साधारण आणि सांगू, ऐसा कैसे निपा कल्पावा विभागू, वाया आपुलियेची मती वंगू, भेदाचा लावावा. एरवी तरी तूप कासया घुसळावे, अमृत का रांधुणी अर्धे करावे, हागा वायुसी काय डावे, उजवे अंग आहे. पै सूर्यबिंबासी पोटपाठी, पाहता नासेल आपुली दिठी, देवी माझ्या स्वरूपी गोठी, सामान्य विशेषाची नाही. आणि सिनाना विभूती मज अपाराते मावील किती, म्हणून किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे. तर मग सामान्य आणि उत्तम अशी कल्पना करून आपल्या बुद्धीला भेदाचा कलंक का बरे लावून घ्यावा? तूप तयार असताना कशासाठी घुसळायचे? अमृताला शिजवून आटवून अर्धे करण्यात काय लाभ आहे? अरे बाबा, वाऱ्याला डावे उजवे असे अंग आहे का? सूर्यबिंबाला पाठपोट असेल म्हणून कोणी पाहू गेला तर त्याची दृष्टी बिघडेल. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष असा भेद पाहू गेला तर बुद्धी बिघडेल आणि निरनिराळ्या अनंत विभूतींनी युक्त असलेला असा अमर्याद मी, त्या मला किती मोजशील? यास्तव अर्जुना, मला जाणण्याचे प्रयत्न पुरे आता. आता पै माझेनी एके अंशे, हे जग व्यापिले असे, या लागी भेदू सांडुणी सरिसे साम्ये भज. ऐसे विबुधवन वसंते, तेने विरक्ताचेनी एकांते, बोलिले जेत श्रीमंते श्रीकृष्ण देवे. तेथ अर्जुन म्हणे स्वामी, ये तुले हे राभस्य बोलिले ती तुम्ही, जे भेदू एका आणि आम्ही सांडावा एकी. माझ्या एका अंशाने हे जग व्यापले आहे. याकरिता भेदभाव टाकून समबुद्धीने माझी उपासना कर. ज्ञानीजन वनाला बहरून टाकणारा वसंत ऋतू, वैराग्य संपन्न पुरुषांचे एकांत स्थळ, असे सकल ऐश्वर्य संपन्न भगवान श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले. तेव्हा अर्जुन म्हणाला, महाराज, भेद हा वेगळा असून त्यास टाकणारे आम्ही एक वेगळे, असे आपण अविचाराने बोललात. हा हो सूर्य म्हणे जगाते, अंधारे दवडा का परवते, केवी धसाळ म्हणू देवा तू ते, तरी अधिक हा बोलू. तुझे नावची एक कोणी वेळे, जयाचिये मुखासी का काना मिळे, तयाचिये हृदयाते सांडोणी पळे, भेदू जिसाच. तो तू परब्रह्मची असके, मज दैवे दिधलासी हस्तोदके, तरी आता भेद काय साके, देखावा कवणे. अहो, सूर्य लोकांना सांगतो का मला यायचे आहे, अंधाराला बाजूला सारा. कारण सूर्योदयाबरोबर अंधार नष्ट होतो. तसे भगवंताच्या नामस्मरणाबरोबर भेदभाव नाहीसा होतो. त्याप्रमाणे तुझा भेद निवृत्त झाला का, असे आपले विचारणे अविचाराचे आहे. असे मी म्हटले तर अधिक प्रसंग होईल, असे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाले. हे भगवंता, तुझे नाव ज्या मुखात येईल किंवा ज्याच्या कानी पडेल, त्याच्या अंतःकरणातील भेदभाव तत्काळ नाहीसा होईल. असे तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्म परम भाग्याने मला लाभलात, तर मग भेदभाव कसला आणि तो बाधक कसा होणार? जो चंद्रबिंबाचा गाभारा, रिगालियावरीही उभारा, परिराणेपणे शारंग धरा, बोला हे तुम्ही. तेथ सावियाची परितोषोणी देवे,
अर्जुना ते आलिंगिले जीवे, मग म्हणे तुवा नको पावे आमुचिया बोला. आम्ही तुझ भेदाचिया वाहाणी, सांगितली जे विभूतीची कहाणी. ते अभेदे काय अंतःकरणी, मानली की न मने. हेची पहावया लागी, नावेक बोलिलो बाहेरिसवडिया भंगी. तव विभूती तुझ चांगी, आलिया बोधा. अहो महाराज, चंद्रबिंबाच्या मध्यात शिरल्यावर कधी उकडेल का? पण आपण थोर आहात, तेव्हा वाटेल तसे बोला. असे अर्जुनाचे भाषण ऐकून भगवान सहजच संतुष्ट झाले आणि मनपूर्वक त्याला आलिंगन देऊन म्हणाले, अर्जुना, आमच्या बोलण्याचा राग मानू नकोस बरे. आम्ही भेदाच्या द्वारे जो विभूती योग सांगितला तो तुझ्या अंतःकरणात अभिन्नपणे ठसला की नाही, हे पाहण्याकरता वरवर क्षणभर तसे बोलून पाहिले. तो तुला विभूती योग चांगला कळला असे आम्हास दिसून आले. येत अर्जुन म्हणे देवे, हे आपुले आपण जाणावे. परी देख तसे विश्वागवे, तुवा भरले. पैराया तो पंडुसुतू, ऐसी ये प्रतितीसी जाहला वरैतू. या संजयाचिया बोला निवांतू, धृतराष्ट्र आहे. की संजयो दुखावलेनी अंतःकरणे, म्हणतसे नवल नवे दैव दवडणे. हा जीवे धाडसा आहे मी म्हणे, तव आंतुही आंधळा. परी असो हे तो अर्जुनो, स्वहिताचा वाढवितसे मानू. की याही वरी तयानो, दिवसा नौपनला. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, हे तुमचे तुम्ही समजा. मी मात्र या विश्वात तुम्हीच भरला आहात असे पाहतो आहे. परंतु राजा, अर्जुन या प्रकारे आत्मरूपाचा अनुभवानंद उपभोगू लागला. हे संजयाचे वचन ऐकून धृतराष्ट्र स्वस्थ राहिला. ते पाहून संजयाच्या अंतःकरणाला हळहळ वाटू लागली आणि तो मनात म्हणाला, सुदैवाने लाभ घडत असताना तो दूर लोटणे म्हणजे आश्चर्य नव्हे काय. मला वाटले याची बुद्धी नीट असेल, परंतु तसे नाही. हा बाहेर चर्मचक्षुंनी आंधळा आहे, तसाच अंतःकरणात अंतचक्षुंनीही आंधळाच आहे. ज्ञानदेव म्हणतात, पण ते राहू द्या. अर्जुन मात्र आपल्या स्वहिताची वृद्धी करतो आहे. हा विभूतीचा अनुभव आल्यावर त्याला दुसरी एक अचाट इच्छा उत्पन्न झाली. म्हणे हेची हृदयांतुली प्रतीती, बाहेरी अवतारो का डोळ्याप्रती. ये आरतीचिया पावली मती, उठती जाहली. मिया इहीच दोही डोळा, झोंबावे विश्वरूपा सकळा. एवढी हावतो दैवागळा, म्हणून करी. आजी तो कल्पतरुची शाखा, म्हणोनी वांझोळे न लगती देखा. जे जे येईल तयाचिया मुखा, ते ते साच करीतसे येरू. जो प्रल्हादाचिया बोला, विषाही सकट आपण जाहला. तो सद्गुरु असे जोडला किरीटासी. म्हणून विश्वरूप पुसावया लागी, पार्थ रिगता होईल कवने भंगी. ते सांगेन पुढिलिये प्रसंगी, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. तो म्हणू लागला, हे सर्व जग ईश्वरमय आहे. असा आलेला अनुभव या बाह्य दृष्टीला दिसावा, अशा इच्छेच्या पावलांनी त्याची बुद्धी उत्कंठित झाली. अर्जुन मोठा भाग्यवान असल्याने याच माझ्या 2 डोळ्यांनी सगळ्या विश्वाचे आकलन मी करावे अशी इच्छा त्याने प्रगट केली. अहो, अर्जुन म्हणजे काय, तर आज तो कल्पतरूची फांदी आहे. ती कधीही निष्फळ होणार नाही. त्याच्या तोंडून जो जो शब्द बाहेर पडेल तो भगवान खरंच करून दाखवित आहेत. प्रल्हादाने माझा नारायण सर्व विश्वात भरला आहे असे हिरण्यकश्यपूस म्हटले. त्याच्या त्या एका शब्दाकरिता विषासह सर्व पदार्थ जो आपण स्वतः बनला तो श्रीकृष्ण आज अर्जुनाला सद्गुरू म्हणून लाभला आहे. म्हणून मला विश्वरूप दाखवा असे भगवंताला विचारण्यास
अर्जुन कोणत्या पद्धतीने आरंभ करील ते मी पुढील प्रसंगी सांगेल, असे निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेव म्हणतात. येथपर्यंत 10वा अध्याय समाप्त झाला आहे. यापुढील व्हिडिओत आपण अध्याय 11वा आणि भाग पहिला पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.